उलट तपासणी न्यूज, सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय घडामोडींचे यथार्थ दर्शन। कमलनयन जमनालाल बजाज फाउंडेशन, मिशन समृद्धी आणि अनोड गव्हर्नर्स लॅब यांच्या संयुक्त विद्यमाने सेवाग्राम येथे नुकतीच एक दिवसीय कार्यशाळा पार पडली। या कार्यशाळेत देवळी, सेलू आणि वर्धा तालुक्यातील विविध ग्रामपंचायतींचे सरपंच, सदस्य यासोबतच आशा वर्कर, अंगणवाडी सेविका आणि इतर फ्रंटलाईन वर्कर सहभागी झाले होते। तळागाळातील नेते समाजात कसे परिवर्तन घडवून आणतात, हा या कार्यशाळा आयोजनामागचा मुख्य उद्देश होता। कार्यशाळेत अधिकार आणि नेतृत्व यांच्यातील फरकावर चर्चा करण्यात आली। खऱ्या नेतृत्वात केवळ सत्तेचे पद भूषविण्यापेक्षा प्रभाव, दूरदृष्टी आणि सामूहिक कृतीसाठी लोकांना संघटित करणे समाविष्ट असते। यावर उपस्थित वक्त्यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात भर दिला। सरपंच आणि प्रभाग सदस्य हे स्थानिक प्रशासनासाठी आवश्यक आहेत। सरकारी धोरणे आणि समाजाच्या गरजा यांच्यात मुख्य दुवा म्हणून ते काम करतात। विकास प्रकल्पांवर देखरेख ठेवतात, संसाधनांचे व्यवस्थापन करतात आणि आपल्याला निवडून देणाऱ्या मतदारांच्या भावनेचा ते आदर करतात। समुदायाशी त्यांचे सखोल संबंध त्यांना स्थानिक समस्यांकडे अधिक प्रभावीपणे लक्ष देण्यास आणि महत्त्वपूर्ण विश्वास निर्माण करण्यास अनुमती देतात, असेही यावेळी सांगण्यात आले। आरोग्य, व्यावसायिक आणि शिक्षक यासारख्या फ्रंटलाईन वर्कर्सच्या सहकार्याने तळागाळातील नेतृत्वाचा प्रभाव आणखी वाढत जात असतो। तळागाळातील आरोग्य आणि निरोगीपणा वाढविण्यासाठी आशा कार्यकर्त्या आणि इतर आरोग्य व्यावसायिक हे नेहमीच महत्त्वपूर्ण असतात। तळागाळातील प्रभावी नेतृत्व आणि सकारात्मक सामुदायिक बदल यांच्यातील मजबूत दुवा या कार्यशाळेने अधोरेखित केला। स्थानिक नेत्यांना सक्षम करून आणि अधिकार आणि अस्सल नेतृत्व यांच्यात फरक करून समुदायांना सामूहिक कृतीसाठी संघटित करण्याची गरज असल्याचे यावेळी वक्त्यांनी आपल्या मार्गदर्शन भाषणातून सांगितले। न्यूज ब्युरो, उलट तपासणी न्यूज, वर्धा। ಇದರಿಂದ ಏನು ಪ್ರಯೋಜನ ಆಯಿತು ಅಂದರೆ ಆ 20 ಮನೆಗಳಿಗೆ ಎಲ್ಲರೂ ಶುದ್ಧವಾಗಿರೋ ಕುಡಿಯೋ ನೀರು ಸಿಗೋದ್ರಿಂದ